आता काय होतं, की मी आता सह्याद्री वाहिनीपासून सगळे सिनेमे पाहत आलो. लक्ष्मीकांत बेर्डे असतील, महेश कोठारे, अशोक सराफ ते असतील किंवा बाकी इतर हिंदी सिनेमे. ते पाहताना पहिले जुने सिनेमे गेले, आतापर्यंत आलोय आणि होतं काय, की मराठी प्रेक्षक का जात नाही किंवा मराठी सिनेमा चालत नाही, हा नेहमीचाच प्रश्न आहे. म्हणजे सगळ्या फिल्म फेस्टिव्हल असो, म्हणजे फेस्टिव्हल बाजूला राहतो आणि चर्चा तीच होते, की मराठी फिल्म का चालत नाही? कारण ती चर्चा झालीच पाहिजे. पण त्यात होतं काय, जबाबदार कोण याला? म्हणजे आपण एकत्र आपण जबाबदार असतो. म्हणजे उदाहरणार्थ काय होतं, की निर्माते प्रत्येकाला काय होतं, की कथेचा जे नेहमी मगाशी बोललो मी, की कथा तुम्ही निवडताना बऱ्याच वेळा चुकली जाते किंवा निर्माते भरपूर आहेत, सिनेमे भरपूर आहेत. म्हणजे एकाच वेळेस आठवड्यात 5-5 सिनेमे येतात मराठी आणि हिंदी सिनेमा हा प्लॅनिंग करून येतो. 3 महिन्यांनी येतो, 4 महिन्यांनी येतो. चांगला मोठा सिनेमा, छोटा म्हणत नाही मी. मग हे करताना मग आपण प्रोड्युसर किंवा आपली जी टीम आहे, मग ते खूप सिनेमा का करतात? म्हणजे माझं म्हणणं होतं, समजा 10 प्रोड्युसरांनी 4 सिनेमे केले, 2 सिनेमे केले. म्हणजे 2-2 कोटीचे 10 सिनेमे करण्यापेक्षा मी म्हणेल 10-10 कोटीचे किंवा 20-20 कोटीचे एक 2-3 सिनेमेच करावेत. म्हणजे समजा कला दिग्दर्शक जरी 4-5 असेल, तर मग माझी तयारी आहे. 2-3 कला दिग्दर्शक मिळून पण एक मोठा सिनेमा करू शकतो. मलाही ते आवडेल करायला. पण ह्याला संघटन, जे मगाशी जो विषय होता, इथे पण संघटन दिसून येईल. मग त्यात काय होतं, की थिएटरला गेल्यानंतर आपली फॅमिली असते. मग त्याच्यामध्ये सिनेमांचे 10 ऑप्शन असतात. साऊथचा असेल, हिंदी असेल, तिकडे हॉलिवूडचा असेल, डिझनीचा कुठला सिनेमा असेल. मग त्यात मराठी आपला म्हणजे काय, भावना प्रधान, म्हणजे आपण ते म्हणतो सगळं छोटंसं बजेट, अमुक-तमुक आणि ते त्याला ते लोकांना ते नेहमीच म्हणजे मराठी सिनेमांचे बऱ्याच वेळा व्यथाच असतात जास्त. पण त्यात एक उपप्रश्न पण आहे संदीप. हं, हं. हे सगळं म्हणजे मराठी सिनेमा चालला पाहिजे किंवा लोक गेली पाहिजेत, यासाठी प्रेक्षकांनी काय करावं आणि निर्मात्यांनी काय करावं? बरं, आता हे म्हणजे तो तर झाला, की म्हणजे संघटित काम करणं मला पहिली गोष्ट वाटते. दुसरी गोष्ट अशी वाटते, की प्रेक्षकांनी म्हणजे जसं मध्ये आपण चर्चा झाली, की पुस्तकं आपली वाचन संस्कृती कमी झाली. मोबाईलवरती सगळं आता सोशल मीडियावरती आलेलो आहोत. तर पुस्तकं वाचल्यानंतर मग आपण काय करतो, की मग बरोबर ते क्लिक होतं. अरे हां, या पुस्तकावरती तो सिनेमा आलेला आहे. लोकांना आपोआप ऑटोमॅटिक ते आवड निर्माण होते, की याचा तो सिक्वेन्स आहे, याची गोष्ट आहे. म्हणून ते लोकं पाहायला जातील. किंवा महाराष्ट्र संस्कृती, भारतीय संस्कृती किंवा इतर प्राचीन किंवा ऐतिहासिक सिनेमे यांचा जर अभ्यास असेल पुस्तक रूपी, तर तो सिनेमात पण पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण जे काही आता शनिवार रविवार सुट्टी असेल म्हणजे फिरायलाच जा, पार्ट्याच करा, फिरलंच पाहिजे, पैसे तिकडेच खर्च झाले पाहिजेत. म्हणजे सांस्कृतिक विभाग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा याच्यानंतर जे चौथं माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती मनोरंजन. मग मनोरंजन. मनोरंजनासाठी आपण किती खर्च करतो? कोण करतं खर्च सांगा बरं? म्हणजे आपण काय करतो मनोरंजनासाठी टीव्ही, मोबाईलचा रिचार्ज म्हणजे काय मनोरंजन नाही. नाही. तुम्ही एक सिनेमा आठवड्यातून प्रत्येक पाहिला पाहिजे, नाटक पाहिलं पाहिजे, एखादं फिल्म फेस्टिव्हल असेल तर तुम्ही स्वतःहून जॉइन झाला पाहिजे. गप्पा गोष्टी, कट्टा बरेच कार्यक्रम करतात पुण्यात किंवा बाहेर सगळ्याच महाराष्ट्रात सगळीकडे. तिकडे आपण सहभागी झाला पाहिजे. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या सिनेमा, त्याची नावं बऱ्याच वेळा रडगाणं असतं, की मराठी सिनेमाला ते अमुक-तमुक नाव दिलं ते कळलंच नाही. अरे तुमचं शब्दरचना किंवा तुमचा अभ्यासच नाही ना. तुमचं डिक्शनरीज खाली असेल सगळी पूर्ण शब्दकोश, तर तुम्हाला ते कळणार नाही. म्हणजे थोडक्यात अशाही गोष्टी होतात. थोडक्यात तुझ्या म्हणण्यानुसार मराठी माणसाने, मराठी हं. प्रेक्षकाने निदान एक पुस्तक तरी वाचावं किंवा एक सिनेमा वर्षाला बघितला तरी मराठी सिनेमा ते उत्तम. वर्षाला नाही म्हणत मी, महिन्याला एक सिनेमा तर कमीत कमी एक सिनेमा महिन्याला तर पाहिलंच पाहिजे प्रत्येक हा, माणसाने. म्हणजे तसा टॅक्स फ्री आहेच, हो, हो. त्यामुळे आहेच, तसे आहेच, रेट आहेच. खूप नसतात. आणि दुसरी गोष्ट मगाशी तुम्ही जे पत्रकारांचं म्हणाला, की पत्रकारांचं बी काय होतं, की भरपूर गोष्टी चालू आहेत. म्हणजे कॉर्पोरेट म्हणजे भारतात जगाच्या गोष्टी काय चालल्यात, म्हणजे झाले काय त्याच्या पत्रकार किंवा आपण प्रेक्षक किंवा सगळेच. ज जगामध्ये काय चाललंय, कुणाचे युद्ध चाललेत, मग भारतातलं काय चाललंय, राजकारणात काय चाललंय, कोणाचे घोटाळे काय चाललेत. हे सगळं करताना आपल्या जी इंडस्ट्री आहे मराठी एकदम छोटीशी, तिकडे म्हणजे लक्षच दिलं जात नाही. म्हणजे बाकीचे कॉलम जर पेपरमध्ये एवढे मोठे असतील, तर ते इंडस्ट्रीचे छोटेसे कॉलम कुठेतरी येतात. त्याच्याकडे तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. तर चांगल्या सिनेमाविषयी तेवढं जास्त बोललं जात नाही. मग तिकडे तुमचा रॅपो, कोणाचे पत्रकार, ओळखीचं, कुठलं प्रोडक्शन हाऊस, कुठलं नावाजलेलं आहे, नवीन आहे, त्यातून सुरुवात होते आणि तसा तो न्याय त्या सिनेमाला दिला जातो.